स्वामी भक्तांचा ठाणे महानगरपालिका आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या। घोडबंदर रोडवरील आनंदनगर येथे उभारण्यात आलेल्या स्वामी समर्थांचा मठ जमीनदोस्त करण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत। त्याविरोधात स्वामी भक्त आक्रमक झाले असून त्यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्तांच्या दालनासमोरच ठिय्या आंदोलन करून स्वामी नामाचा जप केला। अखेरीस आयुक्तांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान, मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि स्वामी भक्तांशी चर्चा करून मठ तोडणार नसल्याचे आश्वासन दिले। त्यानंतर स्वामी भक्तांनी आपले आंदोलन मागे घेतले। आनंदनगर येथे म्हाडाच्या भूखंडावर स्वामी समर्थांचा मठ उभारण्यात आलेला आहे। सुमारे 19 वर्षापासून या मठात स्वामी भक्तांचा वावर आहे। मात्र गेल्या काही दिवसांपासून हा मठ जमीनदोस्त करून तेथे उद्यान उभारण्याचा प्रयत्न केला जात आहे। मागील आठवड्यात हा मठ जमीनदोस्त करण्यासाठी महानगरपालिकेचे कर्मचारी गेले होते। त्यावेळेस मनोज प्रधान यांनी मठात जाऊन अधिकाऱ्यांना परत पाठवले होते। शिवाय अविनाश जाधव यांनीही मठाला भेट देऊन स्वामी भक्त म्हणून आपण कारवाई विरोधात उभे ठाकणार असल्याचे जाहीर केले होते। दरम्यान परिवहन मंत्री तथा स्थानिक आमदार पालिका आयुक्तांची भेट घेणार असल्याची माहिती स्वामी भक्तांना मिळताच मनोज प्रधान आणि अविनाश जाधव यांच्यासह जवळपास 300 ते 400 स्वामी भक्तांनी पालिकेवर धडक दिली। पालिका आयुक्तांची भेट द्यावी यासाठी दालनाबाहेरच स्वामी नामाचा जप सुरू केला। अखेरीस आयुक्त आणि स्वामी भक्तांमध्ये झालेल्या चर्चेत कारवाईला स्थगिती देण्याचे आश्वासन देण्यात आले। दरम्यान याबाबत मनोज प्रधान यांनी सांगितले की स्वामींच्या कृपेमुळे आयुक्तांनी मठावरील कारवाई स्थगित केली आहे। मात्र मठाची ही जागा मठाच्या नावे कशी होईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। शिवाय मठ जमीनदोस्त करण्याचा प्रयत्न केला जन आंदोलन उभे करू असा इशारा दिला। तर अविनाश जाधव यांनी प्रताप सरनाईक यांनी आपला हट्ट सोडावा, स्वामींचा रोष पदरात पाडून घेऊ नये असे म्हटले। आम्हाला कुठे जमायचंय आणि अजूनपर्यंत आम्ही त्यांना थांबवून ठेवलंय। आमचे जसे जसे निरोप जातील, स्वामी भक्त या महानगरपालिकेवर येतील तर त्वरित आयुक्तांनी यावं आणि आमचं मागणं ऐकून घ्यावं। नक्कीच या